हॅलो गायज, कसे आहेत तुम्ही? तर अरे ग्लोव्स कुठं आहे दुसरं? हाय गायज, कसे आहेत तुम्ही? तर ही आहे आपली नवीन बजाज पल्सर. तर हिला घेऊन झालेला आहे 1 महिना आणि या गाडीचा नंबर पण आलेला आहे चांगला. तर आता आपण देणार आहे राईड रिव्ह्यू. राईड रिव्ह्यू म्हणजे गाडी तर तुम्हाला माहिती आहे, गाजलेली गाडी. या गाडीने काय गाजवलेलं आहे. तर ही गाडी आहे 220F. तर हिचं किलोमीटर पण बघा किती चाललेलं आहे आता. 965 म्हणजे ब्लूटूथवाली गाडी आहे. आरसी बिरसी बघा कशा आहेत. गाडी तर पहिल्यापासून भारीच आहे. तर आता मी कामावरून सुटलेलो तर बोललो चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण सांगितलं नव्हतं की मी गाडी घेतलेली आहे. तर आता त्यासाठीच हा ब्लॉग चालू केला आहे. कसे आहेत तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही बरेच असतात. तर आता मी चाललेलो आहे घरी. तर गाडीचा मायलेज ते शो करतो 35 वगैरे, कधी कधी 70 शो करतो. पण खरं मध्ये तेवढा मायलेज नाही. 70 वगैरे 35 ते 40च्या दरम्यानच मायलेज आहे. आणि सिटिंग पोस्चर पण गाडीचं म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे. जास्त पण अशी ॲग्रेसिव्ह नाही, म्हणजे खाली नाही, वाकलेली नाही, आहे चांगल्यापैकी. म्हणजे लॉंग रूटला पण आपण जाऊ शकतो गाडीला घेऊन. गाडीची हँडलिंग तर तुम्हाला माहितीच आहे, पहिल्यापासूनच चांगली आहे. त्यासाठी ही गाडी मानली जाते. गाडी एकदम लांब लचक आहे आणि थोडीशी फेरिंगला व्हायब्रेशन आहे, ते पण 4000 RPM नंतर. तर आता आपण हे माझीवाड्यावरून लेफ्ट मारला आणि काशीनाथ घाणेकर या रोडने चाललं, कारण की हायवेला खूप ट्रॅफिक आहे. काय करसाल आता, इथं सिग्नल टाकू लेफ्टला जाऊया. आपल्या बाजूला आहे बघा, ती पण नवीनच दिसते. आपली जुनी झाली आता, 1 महिना झाला आता काय बोलचं. 2 एक्झॉस्ट आहेत, कारण की 650 आहे ना. आपली 220ची BHP आहे, 20 BHP, 20 पॉईंट काहीतरी 8 का 9 आहे. आणि न्यूटन मीटर टॉर्क आहे 18, PHP 5 पॉईंट काहीतरी, एक्झॅक्ट तेवढंच आहे. तर कशी वाटली आपली गाडी? गाडीचे हँडलिंग तर बघा, तुम्ही बोलूच नका, सगळ्यात भारी आहे. एक टायमाला पोरीचा हात पकडला तर पोरी दगा देतील, लाईन सोडतील. पण गाडीचा हात पकडला तर गाडी एकदम स्टेबल चालते. दाखवतो थांबा तुम्हाला 2 मिनिटं. काका पोरीला घेऊन चालत, पण हेल्मेट नाही घातला. हेल्मेट घातल्याशिवाय जातच नाही कुठे. आता सध्या पेट्रोल पण कमी आहे, तरी मी तुम्हाला अंदाज सांगतो. तरी 1000 रुपयाच्या पेट्रोलमध्ये माझी गाडी 400 किलोमीटर तर चालली असेल. हां, 400 किलोमीटर चालली. 400 पण नाही, 360 पर्यंत चालले 1000 रुपयामध्ये. गाडीचा पूल पण एकदम भारीच आहे. कुठल्या पण 5व्या गेअरवरती पण तिला अशी केली तरी गाडी एकदम हे इंजन व्हायब्रेशन नाही होत, पटकन जाते गाडी पुढं. आता मी काय बोलायचं, हां, तर काहीच, गाडीचा हात सोडला तरी गाडी लाईन सोडत नाही, पण मुलीचा हात सोडला तर मुलगी लाईन सोडू शकते. गाडीवर एवढा विश्वास ठेवलाय कारण की स्टेअरिंग चांगली आहे, हँडलिंग चांगली आहे. आणि हा रस्ता आहे उपवनला जायचा. तर तुम्ही केतन दादा साखरपुडा पण बघितला असेल ब्लॉग मध्ये. तर तो हॉल आहे इथेच, काशीनाथ घाणेकर. आम्ही इथे वडापाव खाल्लेले, ते ब्लॉग मध्ये ना टाकलं.
वडापाव नव्हता खाल्ला. अच्छा, काहीतरी कार्यक्रम होता तेव्हा वडापाव खाल्ला ना. हे बघा, हे काशीनाथ घाणेकर. इथून उपवनला जातो आपण. त्या साईडला उपवनला जायचा रस्ता आहे. तर रस्ता जरा खाली आहे म्हणून चांगलं आहे, नाही तर रस्ता खूप हे असतो, ट्रॅफिक असते रस्त्यावरती. आता पण या गाडी एक आहे अजूनपर्यंत 7 वर्ष, 2007ला गाडी आले म्हणजे 20 वर्षाची गाडी आहे ही. 20 वर्ष जुनी गाडी मॉडेल आहे. तर 2025 मध्ये अपडेट म्हणजे इथे स्टिकर केलंय BS6 आहे. परत एकदा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. एक कॉल आलता मित्रांनो. कॉल अटेंड तर नाही केला कारण की व्हिडिओच पॉज झाले डायरेक्ट. काय बोलू आता तुम्हाला. तर कसा वाटतो हिचा कॉकपिट व्ह्यू. पहिल्यापासूनच ती हिचा कॉकपिट कॉकपिट पहिल्यापासून हिचा हा व्ह्यू चांगला वाटतो, मला तर आवडतो. मी तुम्हाला खरं सांगतो, मी कॉलेजच्या वयामध्ये ही गाडी चालवलेली आहे खूप. तर आता पण मला चालून खूप बरं वाटते. हे आरशे पण आहेत माझ्या कामाचे, कारण की माझा हात सुकडा आहे तर मला प्रॉपर दिसतं. तुम्हाला पण दिसत असेल हे बघा. पण YouTube वरती रिव्ह्यू देताना चुकीचा रिव्ह्यू देतात कधी कधी. हा, आरसे बरोबर नाही दिसत नाही. तर ज्यांना बघायचं ते असे वाकून बिकून बरोबर बघतात. आता मला तर असंच दिसतंय कारण की मी थोडा सुकडा आहे. गाडी पण सुकडी आहे आणि इथंच बजाजचं सर्व्हिस सेंटर आहे. आता हे बघा, मजा या गाडी कशी चालते बघा एकदा. गाडीचा एक्झॉस्ट पण तुम्हाला दाखवेन नंतर. शॉक ऑप्सर वगैरे तर चांगलं ट्यून आहेत, म्हणजे थोडं हाय स्पीडसाठी ट्यून केलेले आहेत ते. तुम्हाला जसे पाहिजे तसे कम्फर्टेबल मागचे शॉक ऑप्सर ट्यून करू शकता सिटी राईडसाठी. हे सध्या हायवे राईडसाठी ट्यून आहे. तर थोडेसे वाटतील कठीण, पण 70-80च्या स्पीडला एकदम स्टेबल गाडी असते, कारण की त्या हिशोबाने ट्यून केलेले आहेत. आणि गाडीची खास गोष्ट तुम्हाला आता माहिती आहे, पहिल्या गिअरमध्ये तर गाडी 50 टच करते. बाकीचं पुढे सांगणार नाही, माझ्या घरचे ऑब्जेक्शन घेतील माझ्यावरती. काय हा, हो ना. कसलं काम चालू आहे काय माझे. हा कॅमेरा अँगल कसा वाटला. माझ्याकडे गोप्रो वगैरे नाही गाईज. मी तुम्हाला खरं दाखवतो थांबा. माझ्याकडे हेल्मेटला काय लागलेलं आहे, 2 मिनिट. या रिक्षाला जरा येऊ द्या. हे बघा, आपला कॅमेरा आहे iPhone 15 प्लस धडाकेबाज. सध्या 2 मेगापिक्सल, काय माहिती 2 मेगापिक्सल का 12 मेगापिक्सल आहे. याचा 2 मेगापिक्सल आहे कदाचित वाईड अँगल. आणि हा वाईड अँगलचा व्ह्यू चांगला येतोय. माझ्याकडे दुसरा मोबाईल पण आहे पण त्याच्यामध्ये एवढी क्लिअरिटी नाही, स्टेबिलिटी नाही. ह्याच्यात बघा स्टेबिलिटी साप साप. कधी चान्स भेटला तर मी राईडवर जाणार, त्या टायमाला मी नक्कीच ब्लॉग शूट करणार. पण जरा फोनला, हेल्मेटला फोन लावून गाडी चालवणं थोडं रिस्की वाटतं, कारण की कधी पण फोन पडू शकतो. आणि फोन काय आपलाच मस्त नाही, ऍक्शन कॅमेरा बनल्यानंच आहे त्याच्यासाठी. तर तो परफेक्ट राहू पण शकतो हेल्मेटला. पण फोनचं कसं असतं, थोडंसं ते असं पकडून असतं. कधी पण असं निघलं तर डायरेक्ट छोटा हार्ट अटॅक येईल मला. तर हे बघा, ही आपली जेवियर शाळा. माझी भाची या शाळेमध्ये होती, आता ती ठाण्याच्या शाळेमध्ये. कसा वाटतोय व्ह्यू. गाडीचा पूल तर बोलच ना, गाडीमध्ये दम तर कुठून कुठून भरलेला आहे. पण ह्याच्या आधी त्या BS3 वगैरे होता, तिने काळ गाजवलेला होता. तिचा काळ वेगळा होता, इंडियन स्पोर्ट बाईक.
मार्केटमध्ये पल्सरनेच आणलेली होती. आता व्ह्यूचा मज्जा घ्या कशी वाटते बघा. व्ह्यू मला काय एवढं मोठं ब्लॉगिंगचं बोलता येत नाही, पण काय आता नवीन नवीन आहे तर शिकत आहे. काय करतो मी पण, जर जमलं कधी फ्युचर तर आपण ऍक्शन कॅमेरा घेऊया आणि मग आपली 220 नी मोटो ब्लॉगिंग चालू करू. म्हणजे मोटो ब्लॉगिंग म्हणजे डेली ब्लॉगच चालू करेन मी तर. म्हणजे आपल्या कंपनीला जाताना आणि कंपनीला जॉब वरती येताना. घोडबंदर रोड टू रबाळे. ठीक आहे. आता जरा गाडीला आता कॅमेरा लावलेला आहे, म्हणजे फोन लावलाय तर थोडं रिक्स मध्ये, म्हणजे खड्डे वगैरे आपटत नाही, कारण की मोबाईल पण माझा आपटल खड्ड्यात. पण तुम्हाला काय एक सांगू, हेल्मेट घालायचा कधी पण. हेल्मेट खूप गरजेचं आहे. मी हेल्मेट शिवाय कुठं निघत नाही. पहिला मी बिना हेल्मेटचा निघायचो, पण लास्ट टाइम पण माझा ऍक्सिडेंट झाला. मला काही झालं नाही, देवाची कृपा, काहीच झालं नाही. गाडीला झालं पण मला नाही झालं. गाडी विकून आपण ही गाडी घेतली, तिला बनवून पण घेतली, तिला बनवली. तर एवढे दिवस गाडी चालवतो आपण ह्याच्यावरती, बाईक चालवतो आपण, खूप दिवस झाला बाईक चालवतो. तर अपघात असे रस्त्यावरती बघायला भेटतात. तर त्या अपघातातून एकच शिकायला भेटले की हेल्मेट असता तर जीव वाचला असता. माणसं बाईकवाले हेल्मेट घालतच नाही. सरकारने ते चांगला रूल केला, डबल सीट मध्ये मागच्याला पण हेल्मेट पाहिजे. कारण की गेल्या हप्त्यात मी मुंबईला एक ऍक्सिडेंट तसंच बघितलं ना, मागच्याच डायरेक्ट ऑन द स्पॉट डेट. कारण की ते हे जे कंटेनर वाले असतात, त्यांची त्या पोरीच्या डोक्यावरूनच कंटेनर गेलं. पण जर तिने हेल्मेट घातला असता तर तिचा आज जीव वाचला असता. कसं आहे, लाईफ मध्ये समजा हातपाय जरी तुटले पण जीव वाचला त्याला महत्व आहे. पण त्या पोरीचं काहीच नाही ना, हेल्मेट नाही, डायरेक्ट मेंदूच बाहेर आलता. तर ह्या अपघातात टाळण्यासाठी हेल्मेट तरी घाला. मेंदू आहे तर सगळं आहे, डोकं आहे तर सगळं आहे. आनंदनगरचा स्टॉप आलेला आहे आणि पाऊस पण आलेला आहे. तर मी आता ब्लॉगला एंड करतो. कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग, आणि आपली बाईक पण कशी वाटली ते पण सांगा कमेंट मध्ये. आणि याच बाईक वरती आपण मचवणार म्हणजे ब्लॉग करणार आहे. मी तर गाडी आता हात चालवायला शिकलोय, कारण की हे आदळ घडल्याशिवाय आपण हे नाही करत. खरं बघायला असतं गेलं तर लास्ट टाइम पण जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा माझी चुकी नव्हती. कंटेनर वाल्याने असं डायरेक्ट दाबलं गेलं आणि डायरेक्ट मला असं दाबलेलं. पण मी कसा वाचलं मलाच नाही माहिती. माझ्या अंगाला टच पण नाही झाले काय गाडी, पण माझ्या बाईक वरून ती कंटेनर गेली. तर गाईज, जेव्हापासून हा जो कासारवडोलीचा ब्रिज बनला आहे, हा जो मेट्रोचं काम चालू आहे घोडबंदर रोडला, तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक कशी असते. पण जेव्हापासून हा मेट्रोचा ब्रिज बनलेला आहे तेव्हापासून थोडीशी वडवलीची जी ट्रॅफिक आहे ती जरा कमी झालेली आहे. हा जो ब्रिज आहे, तुम्हाला चला ब्रिज दाखवतो कसा झाला आपला ब्रिज. नवीन ब्रिज वरती आपण गाडी घालूया. कासारवडोलीचा नवीन ब्रिज आहे, याला जाऊ द्या, नंतर जाऊ. बघा कसा आहे कासारवडोलीचा ब्रिज. या ब्रिज मुळे ट्रॅफिक जराशी कमी झालेली आहे. ही गाडी बंद पडलेली आहे, ही खेचून नेते. पाऊस पण चालू झाला, कसं वाटतं व्ह्यू कासारवडोली गावाचा. आणि हा आपला पेट्रोल पंप आहे, म्हणजे कासारवडोलीचा. व्ह्यू कसा येतोय काय माहिती, पण ऍडजस्ट करसाल तुम्ही, मला माहिती.
इथं पण दहीहंडी लागायची, पण आता बंद केली. पहिले इथे दहीहंडी लागायची कासरडोलीची. कसला मेट्रोचा ब्रिज आहे गाईज. ही जर मेट्रो चालू झाली ना, तर आपली गोडबंदर हा ट्रॅफिक मुक्त होऊन जाईल. हा वेदांत हॉस्पिटल. हो नाता प्यार हुआ मेरे यार. तर काही आता आपण ब्लॉग बंद करत आहे. कसा वाटला आपला ब्लॉग? चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपण लवकरात लवकर जमलं जमलं तर ऍक्शन कॅमेरा घेणार, कारण की ऍक्शन कॅमेरा तर महागच असतं. गोप्रोच घेऊ किंवा इन्स्टा वगैरे. जर झालं चांगलं तर बघू घेऊया, नाहीतर मग हा आपलं कधी कधी असंच फोनने शूट करत जाईल. जर ऍक्शन कॅमेरा घेतला तर रोज शूट करेन. गाडी आता आहे पहिल्या गेअरवरती. पहिल्या गेअरमध्ये बघा किती जाते बघा, 49. गाडीमध्ये दम म्हणजे बोलूच नका. 5 गिअरची गाडी आहे, पण दम एकदम असा भरलेला आहे एकदम. पण जरा आता दम कमी केलेला आहे, कारण की BS7 आहे. पहिल्याच्या गाडीमध्ये तो जो दम होता तो आताच्या गाडीमध्ये नाही, पण दम आहे किती काय केलं तरी, कारण की ती शेवटी 220 आहे. चला, कसले रस्ते आहेत बघा काहीच, काय बोलसल आता. काय बोललो तर वाद होतील. NS खड्ड्यामध्ये तुम्हाला समजत असेल की गाडीचं हे असं पटकन वरती येते का नाही. गाडी हाय स्टेबल. माझा हेल्मेट घालतोय, कॅमेऱ्याचं वजन तेवढं तर, सॉरी कॅमेरा नाही, फोनचं वजन. परत नाही तर कमेंट मध्ये बोलचा कुठला कॅमेरा अजून घेतला पण नाही, फक्त फोनने शूट करतो. ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हँडलिंग बोलूच नका, हा भारी हँडलिंग आहे. आता मी बंद करतो ब्लॉग.